म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमधल्या दुष्काळी स्थितीबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आता पत्र पाठवलेलं आहे। दुष्काळी स्थितीवर महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्याची पत्राद्वारे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे। दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं पत्राद्वारे शरद पवार यांनी नमूद केलंय। मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री त्याबरोबरच मृदा आणि जलसंधारण मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन करावं असा मजकूर या पत्रामध्ये शरद पवारांनी लिहिलेला आहे। पत्रामध्ये शरद पवार यांनी नेमकं काय म्हटले आपण पाहतो आहोत सध्या आपल्या स्क्रीनवर। पुण्यातल्या विविध तालुक्यांमधल्या पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। यासाठी गांभीर्यानं महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात यावं। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच मृदा आणि जलसंधारण मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन करावं। सदर बैठकीच्या वेळेला दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आलेल्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या संदर्भात चर्चा घडून यावी। तसंच कायमस्वरूपी उपाययोजनेच्या संदर्भामध्ये चर्चा आणि नियोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलंय त्यामध्ये हा सगळा मजकूर आहे आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। निलेश, अजिंक्य, प्रामुख्याने शरद पवारांना आपल्या पत्रामध्ये जो 12 आणि 13 जूनला दौरा केला होता त्याचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळतंय। पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातल्या अवर्षणग्रस्त भागात त्यांना काही गावांना भेटी दिल्या होत्या आणि त्यानंतर प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेणार अशा पद्धतीची घोषणा केली होती। त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे आता कुठेतरी एक बैठक लावावी अशी मागणी शरद पवारांनी केल्याचं पाहायला मिळतंय। खास करून काही महत्वाच्या योजनांचा देखील त्यांना उल्लेख केलेला आहे। याच्यामध्ये पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, गुंजवणी प्रकल्प असेल, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना असेल, अशा योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटत नाही आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिक नेत्यांना घेऊन मुंबईत बैठक लावावी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवावं आणि या बैठकीच्या माध्यमातून तोडगा काढावा अशी मागणी केल्याचं पाहायला मिळतंय। ठीक आहे निलेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।